नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण यशाची परिक्रमा जी चालू घडामोडीची पुस्तक आहे त्यातील जे काही करंट आहेत ते सविस्तर जाणून घेऊया. यातील पहिला चॅप्टर आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27चा. केंद्रीय अर्थसंकल्प काय आहे काय नाही समजून घेऊया. हा जो अर्थसंकल्प आहे 26-27चा तो एकूण 9वा अर्थसंकल्प आहे आणि हा अर्थसंकल्प मांडणारे जे अर्थमंत्री आहेत ते निर्मला सीतारामन आहे आणि भारताच्या संसदीय इतिहासात रविवारी अर्थसंकल्प सादर होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तसेच हा अर्थसंकल्प कर्तव्य भवनात तयार केलेला पहिला अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पात 3 कर्तव्यांनी अर्थसंकल्प प्रेरित आहे. ते कोणते हे पाहूया. पहिलं कर्तव्य आहे उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढून आर्थिक विकास दरात वाढ करणे आणि जागतिक चढउतारांना तोंड देण्यासाठी लवचिकता निर्माण करणे हे पहिलं कर्तव्य आहे. दुसरं कर्तव्य आहे जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि त्यांच्या क्षमता वाढवून त्यांना भारताच्या समृद्धीच्या प्रवासात भक्कम भागीदारी बनवणे. आणि तिसरं कर्तव्य आहे सबका साथ सबका विकास या संकल्पनेवर आधारित आहे. यात पहिल्या कर्तव्यात काय दिलेले आहे पाहूया. आर्थिक विकासाला गती देणे आणि शाश्वतता राखणे. यातील पहिलं कर्तव्य आहे आर्थिक विकासाला गती देणे आणि शाश्वत विकास राखणे. यातील पहिलं आहे बायोफार्मा शक्ती. भारत सरकारने जागतिक बायोफार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी 10,000 कोटी रुपयाच्या खर्चासह बायोफार्मा शक्ती मिशन प्रस्तावित केलेलं आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला चालना देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजना खर्च 22,919 कोटी रुपयावरून 40,000 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आलेला आहे. रिअर अर्थ कॅरिडॉर्स जे आहेत खाणकाम प्रक्रिया संशोधन आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी ओडिसा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या खनिज संपन्न राज्यांना पाठबळ देण्यासाठी समर्पित रिअर अर्थ कॅरिडॉर स्थापित केले जातील. तसेच रेशीम लोकर आणि ताग सारखे नैसर्गिक तंतू, मानवनिर्मित तंतू आणि आधुनिक तंतूमध्ये आत्मनिर्भर बनवण्यासाठी राष्ट्रीय फायबर योजना सुरू करण्यात आलेली आहे. परत आहे समर्थ 2.0. समर्थ 2.0 जी आहे कापड कौशल्य परिसंस्थेचे आधुनिकीकरण आणि अपग्रेड करण्यासाठी समर्थ 2.0 उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तसेच महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रम. खादी हातमाग हस्तकला बळकट करण्यासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रमाची घोषणा करण्यात आलेली आहे. महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रम जे राबवण्यात येणार आहे ते जे आहे खादी हातमाग आणि हस्तकला बळकट करण्यासाठी योजलेला उपक्रम आहे. तसेच या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी काही योजना ठेवल्यात किंवा खर्चामध्ये वाढ केलेली आहे. पायाभूत सुविधांची गती सुरू ठेवण्यासाठी सार्वजनिक भांडवली खर्च जे आहे 12.2 लाख कोटी रुपयापर्यंत वाढवला आणि तो 2025-26 मध्ये 11.2 लाख कोटी रुपयापर्यंत होता. आता वाढलेला आहे 2 लाख कोटी रुपयापर्यंत. तसेच कार्गो पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन दिलेले आहे. पूर्वेकडील दानकुनी ते पश्चिमेकडील सुरत यांना जोडणारा नवीन समर्पित फ्रेट कॉरिडॉरची स्थापना केली जाईल म्हणून सांगितलेलं आहे. यात दुसरं कर्तव्य जे आहे जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि त्यांच्या क्षमता वाढवणे. त्यामध्ये त्यांनी शिक्षण, रोजगार या सगळ्यावर रोजगार यावर भर दिलेला आहे. यात ऑरेंज इकॉनॉमी मुंबईतील
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी या संस्थेला 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 महाविद्यालयामध्ये ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स करंट क्रिएटर लॅब स्थापन करण्यासाठी सहाय्यता पुरवली जाईल. भारतात पूर्वेकडील भागात चॅलेंज रूटद्वारे नवीन राष्ट्रीय डिझाईन संस्थेची स्थापना केली जाईल. ऑरेंज इकॉनॉमी. चॅलेंज रूटद्वारे प्रमुख औद्योगिक आणि लॉजिस्टिक कॉरिडॉरच्या परिसरात 5 विद्यापीठ टाउनशिप निर्माण केले जाते. सांस्कृतिक माध्यमिक आणि वारसा स्थळांचं जे काही सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी एक नॅशनल डेस्टिनेशन डिजिटल नॉलेज ग्रिड स्थापन केले जाईल. तसेच लोथल, धोलावीरा, राखीगड्डी, आदिचनल्लूर, सारनाथ, हस्तिनापूर आणि लेह पॅलेसला 15 पुरातत्व स्थळांना विकसित करून त्यांना आरोहप्रधान सांस्कृतिक पर्यटन स्थळ बनवण्यात येईल. आणि ईशान्य क्षेत्रात बौद्ध सर्किटचा विकास केला जाईल. ईशान्य क्षेत्रामध्ये काय? बौद्ध सर्किटचा विकास. भारतात पहिल्या जागतिक बिग कॅट समिटचे आयोजन करणार आहे. भारत पहिल्या जागतिक बिग कॅट समिटचे आयोजन करणार आहे. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. भारत 2026ला. आता तिसरं कर्तव्य आहे सबका साथ सबका विकास. यात आहे शेतकऱ्याचे उत्पादन वाढवणं आणि शी-मार्ट. लखपती दीदीच्या यशावर आधारित क्लस्टर फेडरेशन नावाचं समुदाय जे आहे समुदाय मालकीचे रिअल आउटलेट स्थापन केले जातील. परत यात दिव्यांग कौशल योजना जे आहेत ते पाहून घ्या. आणि 1 एप्रिल 2026 पासून नवीन सरळीकृत आयकर कायदा जे आहे 2025 लागू करणार आहे. केव्हा? 1 एप्रिल 2026 पासून सरळीकृत आयकर कायदा 2025 लागू करण्यात आले आहे. डेट लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2026. पहिला जो होता 1961चा कायदा होता. आयकर कायदा कोणता होता? 1961चा. आता सरळीकृत आयकर कायदा 2025 आणि लागू केव्हा होणार आहे? 1 एप्रिल 2026ला. डेटा सेंटर्स कर सुट्टी. भारतीय डेटा सेंटर्सद्वारे जागतिक क्लाउड सेवा प्रदान करणाऱ्या परदेशी कंपन्यांना 2047 पर्यंत कर सुट्टी मिळेल. किंवा 2047. राजकोषीय तूट पाहायचा आहे आता आपला. राजकोषीय तूट 2026-27च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राजकोषीय तूट GDPच्या 4.3% पर्यंत राखण्याचं लक्ष्य आहे. आणि जे 4.5 पेक्षा कमी करण्याच्या दिशेने पाऊल आहे. आणि 2025-26 याच्या सुधारित अंदाजानुसार ते 4.4 होते. राजकोषीय तूट किती होते? 2025-26च्या 4.4 होते. आता काय? 4.3 करणं लक्ष्य आहे. आर्थिक वर्ष 2026-27साठी भांडवली वाटप 12.2 लाख कोटी रुपये पर्यंत आहे. ते GDPच्या अंदाजे किती आहे? 3.1% आहे. लक्षात ठेवा, वाढवण्यात आलेलं आहे. आणि 2025-26ला किती होता? 11.2 लाख कोटी रुपये होता. आता आपण GDP वाढ पाहूया. 2026-27साठी नाममात्र GDP वाढ जी आहे गृहीत म्हणजे लक्ष दिलेलं आहे 10%. पण वास्तविक रिअल वाढ सुमारे की नाही 6.8 ते 7.2% अपेक्षित आहे. तेच 2025-26मध्ये भारताची नाममात्र GDP वाढ 8% आणि वास्तविक GDP जी वाढ होती 7.4% होती. आणि रुपया कसा येतो हे पाहूया. सगळ्यात जास्त जे आहे जी इन्कम आपल्याला झालेली आहे किंवा भेटलेली आहे सरकारला ती झाली कर्ज आणि इतर दायित्व या स्वरूपात 24% आलेलं आहे. प्राप्तिकर इन्कम टॅक्स एकूण 21% भेटले आहे. कॉर्पोरेशन कर 18%, GST कर आणि इतर कर जे आहेत त्यातून 15% भेटलेला आहे.
करेत्तर प्राप्तीमधून 10% भेटलेलं आहे. केंद्रीय उत्पादन शुल्कमधून 6% आणि सीमा शुल्कमध्ये 4%. बिगर कर्ज भांडवली प्राप्तीमध्ये 2% भेटलेलं आहे. आता आपला रुपया कसा खर्च झालेला आहे हे पाहूया. त्यात सगळ्यात जास्त आपण कर आणि शुल्कात राज्यांचा जो वाटा आहे तो 22% दिलेला आहे. व्याज देयक आपण जे काही व्याजाने पैसे उचललेले असेल त्यातील व्याज जे होता ते 20% भरलेलं आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक जो आपण खर्च केलेला आहे संरक्षण क्षेत्रावर केलेला आहे. एकूण जी डी पीच्या 11% खर्च केलेला आहे. त्यात 2026-27मध्ये सर्वाधिक वाटा 7,84,678 कोटी रुपये आहे, जे केंद्र सरकारच्या एकूण अर्थसंकल्पीय खर्चाच्या 15% आहे. ते कोणावर केले आहे? संरक्षण मंत्रालयावर केलेलं आहे. परत नंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग एकूण खर्च किती केलेला आहे? जी डी पीच्या 6%. रेल्वेवर 5% केलं आहे. गृहव्यवहारावर 5% केलेला आहे. 2026-27च्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे हे आपण आज कव्हर केलेले आहे. परत आपण एक निधन वार्ता पाहूया. अजित आशाताई अनंतराव पवार हे महाराष्ट्राचे आपल्या उपमुख्यमंत्री होते. यांचे जे विमान अपघातात मृत्यू झाला तो हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. 28 जानेवारी 2026 रोजी यांचं निधन झालेलं आहे आणि यांच्यासाठी 3 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. ही जी प्रायव्हेट जेट होती VRS कंपनीची होती. LJ-15 हे मध्यम आकाराची बिझनेस जेट विमान होती. यांचा जन्म जे आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाई प्रवरा येथे झाला आणि त्यांचं मूळ गाव आहे बारामती तालुक्यातील काटेवाडी. ते महाराष्ट्राच्या राजकारणातील अजितदादा म्हणून लोकप्रिय होते. ते 1982 साली राजकारणात प्रवेश केला. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची नियुक्ती झाली. केव्हा? 1982. 1991मध्ये त्यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. तब्बल 16 वर्ष ते या पदावर कार्यरत होते आणि 1991मध्ये पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. लक्षात ठेवा, लोकसभेवर निवडून आले आणि काका शरद पवार यांच्यासाठी ते खासदारकीचा राजीनामा दिले आणि विधानसभेसाठी निवडणूक लढवली. ते बारामती मतदारसंघातून एकूण 8 वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. 8 वेळा राहिलेले आहेत. मंत्रिपदे त्यांनी राज्यमंत्रीपदचे कारकीर्द जे आहे कृषी व ऊर्जा राज्यमंत्री 1991 ते नोव्हेंबर 1992 पर्यंत. पाणी पुरवठा, ऊर्जा व नियोजन राज्यमंत्री पण होते आणि कॅबिनेट मंत्रीपदसुद्धा त्यांनी. पाटबंधारे विभाग, फलोत्पादन मंत्री, ग्रामीण विकास, पाणी पुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री, जलसंपदा व स्वच्छता मंत्री, जलसंपदा व ऊर्जा मंत्री, वित्त व नियोजन व ऊर्जा मंत्री अशी वेगवेगळ्या कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी भूषवलं आहे. विक्रमी त्यांनी एकूण 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. ते राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री शपथ घेतली. उपमुख्यमंत्री पदाचा जो काही कार्यकाळ आहे तो इथं दिलेला आहे. तो तुम्ही सविस्तर पाहून घ्या. अर्थमंत्रीपद. अजितदादा अर्थमंत्री म्हणून 11 वेळा राज्याचे अर्थसंकल्प सादर केले. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमात अजितदादा हे विदर्भातील बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्यानंतर द्वितीय स्थानावर आहे. त्यांची संस्थात्मक व सामाजिक भूमिका. बारामती विद्याप्रतिष्ठान विश्वस्त, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेचे सदस्य होते ते, रयत शिक्षण संस्था, साताऱ्याचे संचालक, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, महानंदा व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे संचालकसुद्धा म्हणून होते. त्यांच्यावर 1999 ते 2009 दरम्यान जलसंपदा मंत्री असताना 70,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. पण जानेवारी 2024मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने कोणत्याही फौजदारी गुन्हा घडला नसल्याचे या बँकेने तिचे कर्ज वसूल केले असल्याचे सांगण्यावरून क्लिअर रिपोर्ट दाखल केला आणि क्लीन चिट भेटली. राष्ट्रवादीची फूट. अजित पवार यांनी 2 जुलै 2023 रोजी शिवसेना भाजप युतीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकारमधून मुख्यमंत्री म्हणून सामील होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फूट पाडली. नोव्हेंबर 2024मध्ये लागलीच विधानसभा निकालात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तब्बल 41 उमेदवार निवडून आले. आज आपला परिक्रमेचा पहिला चॅप्टर झालेला आहे. उद्या आपण परिक्रमेचा दुसरा चॅप्टर पाहूया. धन्यवाद.